नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. कळंब तालुक्यातील शिराढोण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता ही नाराजी थेट आरोपांच्या पातळीवर पोहोचली आहे. भाजपचे कार्यकर्ते संजय बोंदर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत खोटे अहवाल देणाऱ्या आणि कान भरणाऱ्या लोकांवर थेट निशाणा साधलाय. संजय बोंदर म्हणतात, राणा पाटील साहेब आणि वरिष्ठ नेत्यांना खरी परिस्थिती कळूच दिली जात नाही. कळंब तालुक्यातील काही मोजके लोक आमच्या विरोधात जाणीवपूर्वक कान भरत आहेत आणि त्याचाच परिणाम आज उमेदवारीत दिसतोय. संजय बोंदर यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून आयात आणि अनोळखी उमेदवारांना तिकीट देण्यात आलं असून हा प्रकार म्हणजे पक्षांतर्गत कटकारस्थान असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर शिराढोण जिल्हा परिषद गटातून बोरवंटी गावचे सरपंच अमोल मल्लप्पा मुरगे हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच बोरवंटी गावचे उपसरपंच वैजनाथ रघुनाथ डोंगरे यांच्या मातोश्री मुकरंदबाई रघुनाथ डोंगरे या पंचायत समिती जवळा खुर्द गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर शिराढोण पंचायत समिती मतदारसंघातून झेलम शिंपले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणार आहेत. विशेष म्हणजे पक्षांतर्गत नाराजीमुळे या अपक्ष उमेदवारांना अनेकांचा जाहीर पाठिंबा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटक घडामोडीनंतर अपक्ष उमेदवारांनी पोलीस प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली असून निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तात्काळ प्रशासनाकडून संरक्षण देण्यात यावे अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर दबाव, धमकी किंवा अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने जबाबदारी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मुलाखतीत संजय बोंदर यांनी भाजप पक्षावर असलेलं आपलं प्रेमही स्पष्ट केलं आहे. मात्र पक्ष आमचा आहे म्हणून चुकीवर गप्प बसणार नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिला. ही संपूर्ण स्फोटक मुलाखत आम्ही आमच्या चॅनलवर सविस्तर दाखवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी सिकंदर पठार. आज मी तुमची बाईट घेतोय. माझं वय कमी आहे तरी पण एक चॅनल प्रतिनिधी आणि चॅनलचा संपादक म्हणून ते करणं माझं कर्तव्य आहे. तुम्हीच सांगा, पत्रकार या नात्याने तुम्हीच सांगा की अन्याय कोणावर आहे कोणाचा नाही. कारण पत्रकार ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याच्यामुळे तुम्हीही माझी वेदना पक्षाच्या वरिष्ठापर्यंत नेण्याची कृपा करावी. आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्याबद्दल आम्ही तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. नेमकी खतखत काय, पक्षांतर्गत बंडखोरी कशी आणि नेमके ते 4 लोक कोण आणि तुमचा पक्षापर्यंत काय संदेश असेल. नमस्कार. नमस्कार. कोणत्या मतदारसंघामधून आपण इच्छुक होतात आणि तुम्हाला तिकीट दिले का पक्षाने? प्रथमतः तर मी माझा परिचय देतो की माझं नाव वैजनाथ रघुनाथ डोंगरे, राहणार बोरवंटी, उपसरपंच. आणि आम्ही शिंदे गटातून इच्छुक होतो. कारण भाजप आणि शिंदे गट ही युती असल्यामुळे आम्ही शिंदे गटातून उत्सुक होतो. तर त्यांनी काय आम्हाला तिकीट दिलेलं. मग आता उमेदवारी अर्ज दाखल करताना अपक्ष दाखल केला का पक्षाचं एक फॉर्म भेटेल म्हणून पक्षाचं नाव टाकले? नाही, मी त्यांनी फॉर्म न दिल्यामुळे मी अपक्ष म्हणून फॉर्म दाखल केलेला आहे. तो फॉर्म आता 27 तारखे दिवशी फायनल काय ते करावं लागणार आहे. मग तिथं काय सिच्युएशन असणार आहे? आता असं आहे की आमच्या शिराढोण जिल्हा परिषद आणि जवळा पंचायत समिती सर्कलमध्ये कमीत कमी 27 ते 28 लोकांचे फॉर्म आहेत. त्याच्यामध्ये पंचायत समितीचे 15 आहेत आणि जिल्हा परिषदेचे 17 आहेत. तर असं सांगायचं तात्पर्य किंवा ह्या दोन्ही पक्ष, समजा उबाटा गट असेल, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, ह्या दोन्ही पक्षामध्ये बंडखोरीची संख्या जास्त आहे आणि त्याचा फायदा नक्कीच अपक्षाला होणार आहे. आणि म्हणून मी फॉर्म नक्कीच ठेवणार आहे. कारण की नाराजीची संख्या जास्त आहे आणि आयात उमेदवाराला जर तिकीट भेटत असेल तर आमच्यासारख्यावर जर जो झाला अन्याय, आणि मागील 20 वर्षापासून वैयक्तिक बोरवंटीवर आम्हाला अनेक शब्द दिले या नेते मंडळींनी, तुमची डीपी करू, तुमचा कारखाना करू. बोरवंटीचा तर कारखाना प्रत्येक वर्षी होतं. ज्यावेळेस निवडणूक येईल का त्यावेळेस होतो. कारखान्यासाठी करोडो रुपये लोकांनी शेअर्स भरले. त्या शेअरचा परिणाम, त्याच्यानंतर आमचं एक तळ आहे 80% काम झालेलं आहे. त्याचा निकाल पण सरकारी दप्तरी लागलेला आहे. ते पुन्हा पाझरतलाव होत नाही. त्याच्यानंतर बोरवंटी एक असं गाव आहे की पाकिस्तानमध्ये गाव असल्यासारखं की त्याला राष्ट्रीय महामार्गावर गाव दाखवत आहे, परंतु बोरवंटीहून जावळ्याला जायला रस्ता नाही, बोरवंटीहून इकुरक्याला जायला रस्ता नाही, बोरवंटीहून हिंगणगावला जायला रस्ता नाही.
आणि ते गाव लातूर हायवेवर दाखवते. परंतु हे 20 वर्षापासून 25 वर्षापासून आम्ही ह्या नेत्यांचे शब्द घेऊ घेऊ थकलेलो आहे. म्हणून आम्ही आमच्या बोरवटीतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आजपर्यंत आमची तो उमेदवारी अर्ज सुद्धा नव्हता. आम्ही आता स्वाभिमानाची लढाई म्हणून ज्यांच्यावर अन्याय झालाय, जी इमानदार लोक होते ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यामध्ये संजय गोंधळ आहे, त्याच्यानंतर संजय बापू घोगरे आहे, त्याच्यानंतर अनेक आहेत, राऊत आहेत, असे बरेच कार्यकर्ते आहेत की त्यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे. आयात उमेदवार दिल्यामुळे आम्ही एकत्र बसणार आहेत उद्याच्याला. एकत्र बसून ह्याच्यातून रणनीती ठरवून नक्कीच आम्ही समोरचा जो विरोधक आहे, जे की आयात झालेला आहे, त्या उमेदवाराला आम्ही पाडणार म्हणजे पाडणार, ही 100% ठर आहे. सर तुम्ही एवढं छाती ठोकपणे सांगताय, तुमची दहशत गेली समोरच्या विरोधात? सर त्यांनी दहशत घेतलेले आहे. कालपासून आम्हाला फोन येतात, आम्ही फोन उचलत नाहीत त्यांचे. आमच्याकडे त्यांनी आम्हाला कधी असं विचारलंच नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्ही तिथं फॉर्म भरायला गेलो त्यावेळेसच त्यांनी आमची दहशत घेतलेली आहे. आता आमच्या मागे त्यांचा पाठलाग चालू आहे. आम्ही घरात लपून बसायची वेळ आली आम्हाला कधी उचलते म्हणून, कारण की बल्लाडे लोक आहेत उचलणारे आणि कान भरणारे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून सावध आहे. आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहेत उद्याच्याला, जर आमचे नक्कीच फॉर्म तर राहणार आहेत, आम्हाला संरक्षण सुद्धा आम्ही मागणार आहेत, कारण की ह्यांचं सांगता येत नसेल. पक्षांतर्गत जर तुम्हाला काही आदेश आले तर पुढचा निर्णय काय असेल तुमचा? आदेश येणे आणि काम करणे. आम्ही 5 वर्ष झाले काम केलं आणि 5 दिवसापुरता आदेश आहे. आम्हाला परत त्याला डावलं जाते ना कोणाच्या तरी सांगण्यावरून. 20 वर्ष झालं आम्ही हे पाहतो. आता आमची लिमिट संपलेली, कारण की आम्ही काम करणार आणि काम दाखवणार, एवढी महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? मी अमोल मलाप्पा मुर्गे, बोरवंटीचे सरपंच आहे. तुम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केली, हो. त्यामागचा नेमका उद्देश काय? उद्देश असा होता की आपण याच्या अगोदर मी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो, पण आमच्या संपर्कातला जो व्यक्ती होता संजय गोंधळ साहेब, त्यांना उमेदवारी भेटेल असं आम्हालाही वाटत होतं, पण उमेदवारी काय भेटली नाही. त्याच्यामुळं मी अपक्ष फॉर्म टाकला. आणि मेन म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जो माणूस दिलेला आहे त्यांचा आमचा एकदाही संपर्क आलेला नाही किंवा परिचयही नाही. मग आम्ही अनोळखी माणसाचं किंवा आमच्या संपर्कात नसणाऱ्या माणसाचं आम्ही काम कोणत्या उद्देशाने तरी करायचं, ते येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा तरी कोणती करायची. मग जे काय आमचे परिचयाचे होते, ज्यांचे आमचे चांगले संबंध होते किंवा ॲक्टिव्ह माणसं होते, अशा माणसाला तिकीट भेटायला पाहिजे होतं. पण ती चूक भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित नव्हती, पण कशी झाली हे आम्हाला पण प्रश्न आहे. आणि आम्हाला पण जनतेला समोर जाऊन उत्तर द्यायचं आहे की तुम्ही तर म्हणत होता की गोंधळ साहेबाला तिकीट भेटणार आहे, कारण आम्ही तसा प्रचारही केलेला होता. पण आज त्या माणसाला तोंड काय द्यायचं, त्या जनतेला, त्या मतदार बंधू भगिनीला तोंड काय द्यायचं हे आम्हाला पण प्रश्न आहे. त्याच्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही स्वतःच फॉर्म टाकला. अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे आणि ती ठेवायची. कोणत्या गावामधून अपक्ष उमेदवारी? शिराडून सर्कलमधून आम्ही अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदला मी टाकलेला आहे फॉर्म. तो काढून घ्यायचा काय निर्णय? नाही, काही निर्णय नाही. आम्ही लढवणार आहेत आणि हा आमचा फायनल डिसिजन आहे. आता तुम्ही म्हणताय त्या उमेदवाराची ओळख नाही, ते येतील ना आता तुमच्याकडे, मग त्यांना तुमचे काय प्रश्न असतील? येतील, आता येतील, पण ज्यावेळेस फॉर्म टाकायचा होता त्यावेळेसच यायला पाहिजे होतं, कारण आम्ही सरपंच आहेत, म्हणजे आमचं एक गावात काहीतरी नाव आहे. मग त्यांनी आम्हाला फॉर्म टाकायच्या अगोदर बैठका घ्यायला पाहिजे. उगाच मी गेलो, मला तिकीट दिलं, मला जनतेचा पण कल बघायला पाहिजे. आज त्या व्यक्तीनं कोणी फॉर्म टाकलाय त्यांचा आमचा कसलाही परिचय नाही किंवा काय नाही, मग त्यांनी आम्हाला अगोदरच ह्याच्या अगोदर ज्यावेळेस फॉर्म डिक्लेअर झाले, ज्यावेळेस फॉर्म टाकला त्या दुसऱ्या दिवशी यायचं. आता काढून घ्या म्हणून येतील, ठेवा म्हणून थोडीच येणार आहेत. मग आता ते येणार आहे, बरोबर आहे का? असं फक्त आपली चर्चा आहे, बरोबर आहे का? तुम्हाला जनतेला काय उत्तर द्यावं लागलं आता पुढे मत मागायला जाताना? समजा त्याचा जर प्रचार तुम्हाला करायची वेळ आली, पक्षाने जर तुम्हाला तसा आदेश दिला, तर त्यावेळेस तुमची काय सिच्युएशन असेल? आमचं काम आहे, पण जनतेला उत्तर द्यायचं ह्याचा अजून पण विचार काय केलेला नाहीये, कारण सध्या आमचं फोकस आमच्या स्वतःच्या उमेदवारीवर आहे. जास्त पक्षासाठी आपण काम केलेले, लोकसभेला आपण गाव प्लस दिलेले, विधानसभेला प्लस दिलेले, त्याचा विचार पण जसं 4 माणसं जी काय असते आसपासचे, त्या 4 माणसातच ज्यांनी आता लोकसभेला असा विषय जाता की गावात पॉम्पलेट वाटायला वगैरे लोकांनी दिलेले होते. भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार होते आपले अजित पिंगळे साहेब, त्यांचे पॉम्पलेट वाटायला वगैरे दिलेले होते. अशा उमेदवारांनी पॉम्पलेट सुद्धा बाहेर काढले नाही घराच्या, म्हणजे त्यांचा प्रचारच केला? त्यांचा प्रचार केला नाही. प्रचार आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला आणि उद्याच्याला जाऊन ऑफिसला नाव तिथं त्यांचं झालं. मग आम्हाला विचारायला कोण तयार नाही.
आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी आमची लढायची इच्छा आहे. आता पुढे काय म्हणजे पक्षापर्यंत तुमचा काय संदेश असेल? पक्षाला असा संदेश आहे की ही चूक झाली ही मान्य आहे, पण इथून पुढे तरी सर्वसामान्य जी कार्यकर्ते जनतेमध्ये राहून कामं करतात, जनतेमधून राहिलेल्याच लोकांना उमेदवारीच्या बाबतीत विचार करण्यात यावा. 4 लोक जर काय कानात दादांच्या वगैरे सांगत असतील तर त्यांचा विचार घ्या तुम्ही, असं नाही की त्यांचा घेऊ नका, पण तुम्ही पण स्वतः लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणजे कार्यकर्त्याला पण एकच मत आहे आणि सर्वसामान्य लोकांना पण एकच मत आहे. असं नाही की मी दादापाशी गेलो, मी 4 माणसाचं लोकांना सांगितलं, दादांना सांगितलं की ही माणूस असा आहे तसा आहे. दादांनी त्याची पडताळणी पण करून घ्यावी, फक्त ऐकूनच काम करू नये, असं मला वैयक्तिक वाटतं. आता या पक्षांतर्गत बंडखोरीचा फायदा कोणाला होईल? आता ते तर अजून काही सांगू शकत नाहीत. आता फॉर्म कुणाचे राहणार आहे, अपक्ष उमेदवार भरपूर आहेत. ज्यावेळी 27 तारीखपर्यंत कुणाचे फॉर्म निघतील त्याच्याहून पुढची रणनीती ठरेल की अंदाज पण काढता येईल की कुणाचं पगडा भारी राहील आणि आमचा निर्णय काय होईल ह्याच्यावर पण बरंच काय डिपेंडेड आहे. कधीपर्यंत होणार आहे तुमचा निर्णय? उद्या बैठक होईल, त्या बैठकीमध्ये फायनल होईल. कळंब तालुक्यामध्ये तुम्हाला काही सहकार्य भेटलं नाही का तालुका लेवलच्या म्हणजे मित्रमंडळी? तसं आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केला, पण आम्हाला तेवढा जेवढा काय मान सन्मान भेटायला पाहिजे होता तेवढा काही वरच्या कार्यकर्त्यांनी दिलेला नाही. आम्ही कंटिन्यू स्वतःहून फोन करायचे, इच्छुकाचे फॉर्म द्या म्हणले, आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म पण दिले, पण ती फॉर्म आम्हाला तर वाटतं की त्यांनी बघितले पण नाही. सुरुवातीला सर तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी संजय सायस बोंदर, मुक्काम पोस्ट देवधनोरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि आजची मतदारसंघामध्ये जी ही परिस्थिती घडली आहे आणि पाहतोय ती खूप दुर्दैवी आहे. कारण ज्या लोकांनी खरंच भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं, रक्ताचं पाणी केलं, ती लोक अशी बाजूला ठेवलेत आणि असं कुठला तरी अनोळखी माणूस आणून भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिला. त्याचं कारण मला अनेक पण कळलंच नाही मला कारण. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये कधीपासून सक्रिय आहात? भारतीय जनता पार्टीपासून जवळपास 10 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. या सर काय नेमका आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्याचं नेमकं काय झालं आता पुढे? मी सर्वप्रथम उमेदवारी मागितली होती. मला खूप आत्मविश्वास होता की मला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल. त्याचं कारण असं होतं की मी गेल्या 3-4 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आदेश मी प्रामाणिकपणाने भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अभियानच्या माध्यमातून सदस्य नोंदणी असेल, जवळपास माझी सगळ्यात जास्त, माझी आणि माझ्या मिसेसची तुम्ही ती ऑनलाईन चेक करू शकताय सगळं कामाची. तर मी प्रामाणिकपणाने लोकांपर्यंत जाऊन त्या ऑनलाईनच्या माध्यमातून एक प्रामाणिकपणाने काम केलं होतं. माझ्यावरती मला असं वाटतं की माझ्यावरती अन्याय झालेला आहे. कारण की गेल्या 3-4 वर्षापासून ज्या टायमिंगला लोकांवरती म्हणजे जगावरती कोरोनाचं संकट आलं होतं, लोकांना घराच्या बाहेर निघताच येत नव्हतं. कारण की बाहेर निघालं की प्रशासन म्हणजे कोरोनासारखी गंभीर परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये मी लोकांवर ज्यांचं हातावरलं पोट आहे, म्हणजे मोलमजुरी करून खातात, त्या लोकांना बाहेर निघा येत नव्हतं, कुठं जाता येत नव्हतं. अशा लोकांसाठी मी एक माझ्या मनात संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून मी कोरोनाच्या काळामध्ये मी त्या टायमाला तात्कालीन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजितदादा पिंगळेंना घेऊन मी कोरोनाचे गावगाव जाऊन किट वाटप केले. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडं फोटो आहेत. तरी पण माझ्यावर देवजानं मी प्रत्येकासंगट व्यवस्थित राहून, सगळ्या संगट व्यवस्थित वागून
मला का डावललं ह्याचं कारण मला अनेक अद्याप कळालेलं नाही. नेमकं पक्षाने तिकीट नाकारलं, मग तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करताना चर्चा केली असेल ना तुम्ही स्थानिकच्या नेत्याशी? हो, आमचे निरीक्षक म्हणून संपत आबा डोके आलते. त्यांच्या पहिल्या मीटिंगमध्ये एक 14 लोकांचीच नावं त्या यादीमध्ये त्यांच्याकडे रितसर दिले होते. पण त्या 14 लोकांनी प्रत्येक मीटिंग अटेंड केल्या, प्रत्येक ठिकाणी जिथं बोलतील तिथं ती 14 लोक आम्ही सगळीच गेले. पण त्या 14 लोकांमधला नसून एक अचानकच पक्षप्रवेश सध्या झालेला नाही त्या व्यक्तीचा. तर त्या व्यक्तीला कशामुळे तिकीट दिलं ही काय मला म्हणजे पक्षाचं अनेक धोरण लक्षात आलं नाही, किंवा त्या माणसानं एक तासभर तरी पक्षासाठी योगदान दिलं नाही ही मी तुमचा म्हणण्याचा उद्देश एक आहे की दिलेला उमेदवार जो आहे तो गेटकेन उमेदवार आहे. हो, गेटकेन आहे. त्याचं मूळ गाव तुम्हाला सांगतो सगळं जातं तुम्ही विचारल्यामुळं. त्याचं मूळ गाव पाडेपिंपरी आहे. पाडेपिंपरी कुठे येते? नायगाव सर्कलमध्ये येते. तो ती शिरडोनमध्ये रहिवासी झाला, पण त्याचं आता मूळ गाव पाडेपिंपरी आहे. आणि त्याचे जर आपण आता बोलू नाही, शेवटी पार्टीने दिलेला उमेदवार आहे, पण त्याचे जर मतदानामध्ये त्याच्या बऱ्याच गोष्टी उघडकीस येणार आहेत. की राणादादाला सध्या पुन्हा लक्षात येणार आहे की आपण ही कशामुळे उमेदवारी दिली. मला सांगा सर, आता उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म तर तुम्ही म्हणता दिला नाही, एबी फॉर्म आता भेटला नसल्यामुळे तुम्ही अपक्ष लढणार मी आहे. एक विचार केला, मला सांगा की ए आणि बी दोघांच्या नावाने दिला पाहिजे का नाही. बरोबर आहे. पण मला लक्षात येणं झालं की ए बी फॉर्म त्याच्याच नावाने, बी बी फॉर्म त्याच्या नावाने. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे पक्षाने ते त्यांचा जो एबी फॉर्म म्हणजे उमेदवारी अर्ज आहे पक्षांतर्गत पक्षाकडून, तर ते फायनल त्यांचाच दिला. त्यांचाच फायनल. म्हणजे बीला सध्या ऑप्शन त्यांनी दुसऱ्याला ठेवला नाही. मला ही लक्षात येणं झालं की दादा यांनी संघट बी माझे समज खूप म्हणजे चांगले आहेत की मी आजपर्यंत पक्षाकडे कसलीच मागणी केली नाही. सर, माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पक्षाच्या नावाने मी सर्कलमधल्या पूर्ण महिला श्रावण महिन्यातल्या सोमवारी मी बसेस करून त्या महिलांना देवदर्शन करण्याचं मी पुण्य केलेलं आहे. हे समाज कार्यातून त्या महिला आता तुमच्या पाठीमागे राहतील का? 100% राहतात. त्याच्यात काय विषय नाही. कारण की मी महिला नेत असताना अशा नेल्या की ज्यांना कधीच घराच्या बाहेर निघता येत नाही, ज्यांना कधीच देवदर्शन घडविता येत नाही, जी सर्वसामान्य म्हणजे खुरपून खाणारे असतील किंवा त्यांना कधीच देवदेवाचं म्हणजे तिथपर्यंत जाता आलं नाही, अशा मी एकदम तशा ह्याच्यातल्या आपण मोलमजुरी करणाऱ्या महिला त्या तुमचं ध्येयच होतं का? ध्येयच होतं. जिल्हा परिषद माझं ध्येयच होतं. कारण की मी कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक घरोघर जाऊन किट वाटपाचं काम करीत होतो. त्या काळात लोकांना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, परंतु मी ती एक महिनाभर पुरेल असं नुसतं ती वाटायचं म्हणून किंवा फोटो सेशन करायचं म्हणून मी किट वाटप केलेलं नव्हतं. त्याच्यात बऱ्याच गोष्टी, 5 किलो तांदूळ होते, 5 किलो गहू होते, 1 किलो तेलाचा पुडा होता, 1 किलो शेंगदाणे होते, 1 किलो तुरीची डाळ होती, मिठाचा पुडा, असे प्रत्येक बघायला गेलं तर संपूर्ण जीवनावश्यक वस्तूचा संच तुम्ही दिलेले होते. संचन दिलं होतं. बरोबर. आणि तुमचं जिल्हा परिषद लढवणं हा मुख्य उद्देश होता. बरोबर आहे. मग आता पार्टीनं तर तुम्हाला डावलले, भाजप पक्षाने डावलले, आता पुढचा निर्णय कसा असेल? मी एकच आता बघा, मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचं मी आजपर्यंत प्रामाणिकपणाने काम केले. मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या वरिष्ठ नेत्याने सगळ्याला माझी विनंती, मी कधी त्यांना एक साधं मला काम द्या किंवा काय द्या म्हणून मी कधी त्यांच्याकडे आग्रह साधा केला नाही. फंड द्या असं कधीच मी म्हणजे विचारात आलं, म्हणजे मी कधी गेलो नाही. परंतु मी माझ्या स्वखर्चानं मी सगळ्या गोष्टी केल्या. मी कुठलीही पार्टीची मिटिंग चुकवली नाही. कुठल्याही पार्टीनं दिलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणाने मी पार पाडली. विशेषतः मला राणादादांच्या काय डोसक्यात आहे मला काहीच लक्षात येणार झालं. एक 4 लोकांच्या जीवावर जर तालुका चलित असते, 4 लोकांच्या जीवावर, ते कोण 4 लोक आहेत? ती 4 लोक ते राणादादाला माहिती आहेत. ते 4च लोकांचं ऐकतात. त्या 4 लोकांच्या ह्याच्यावर दादांना अनेकांनी सांगितलं की दादा तुमच्या संघटच्या लोकांमुळं आज आपल्याला कळंब तालुका मायनस जातोय, कळंब तालुका असा होतोय, ही दादांना अनेकांनी सांगितलं. पण मी सांगायची गरज नाही, ते मोठे नेते, त्यांना आपण सांगायची गरज नाही. पण ती 4 लोक जे आहेत ते मला वाटतं की दादांना मिसगाईड करून इथले आमच्यासारखे
अनेक कार्यकर्ते त्यांना संपवायची इच्छा आहे त्यांची. त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडल्यात असं वाटतं. कारण की आताचा जो भारतीय जनता पार्टीने उमेदवार केलेला आहे तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसून लोकांमध्ये अशी संभ्रम तयार झालेली आहे की नेमकं आपण मतदान कोणाला टाकायचं. मग आमचं पक्षावरती प्रेम आहे, पण तो पुढला जे उमेदवार आहे ते पक्षाचाच नसेल तर आपण काय नेमकं काय करायचं. मग आमचं म्हणणं होतं की ह्या 14 पैकी कुणालाही उमेदवारी द्या, जेणेकरून त्या व्यक्तीनं कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष तरी पार्टीचं काम केलेलं असलं पाहिजे, पार्टीसाठी योगदान असलं पाहिजे. परंतु ही पक्षश्रेष्ठीनं ऐकलं नाही, आयात उमेदवार केला. आणि विशेषतः म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांची फेसबुक चेक करा, तुम्ही आलेल्या पेपरला बातम्या चेक करा. त्या व्यक्तीनं तुतारीकडे गेले, तुतारीने त्यांना उमेदवारी नाकारली. ती उबाटाकडे गेले, उबाटाने त्यांची उमेदवारी नाकारली. ती घड्याळाकडे गेले, घड्याळाने सध्या राष्ट्रवादीने सध्या त्यांची उमेदवारी नाकारली. 3 पक्षांनी उमेदवारी का नाकारली ह्याची न चौकशी करता भारतीय जनता पार्टीनं त्यांना उमेदवारी दिली. ही मोठी शोकांतिकता वाटायला लागली. पक्षासाठी तुम्ही आता काम करणार का पुढे? तर पक्षासाठी मी तर खूप अस्वस्थ आहे सध्या. म्हणजे का अस्वस्थ आहे सांगतो, त्याचं कारण सांगतो. ज्या व्यक्तीनं खरंच काहीतरी करायचंय म्हणून काम केलेलं असतंय, ज्यानं आता काही असे काही उमेदवार आहेत की फक्त इलेक्शन पुरतंच समाजात यायचं, लोकात जायचं. परंतु तुम्ही कळंब तालुक्याला विचारू शकताय, तुम्ही माझ्या सर्कलमधल्या सगळ्या गावातल्या लोकांना विचारू शकताय. तुम्ही मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. परंतु मी आजपर्यंत कळंब शहरमध्ये असेल म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये मी प्रत्येकाच्या सुखादुखात कुठल्याही व्यक्तीचा जर मला फोन आला तर मी त्या कार्यक्रमाला 100% हजेरी लावली. मी कधीच असं म्हणजे मला एक सांगा, आता निवडणूक लढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ती पक्षाकडूनच लढावी असं काही आहे का? आपलं जर काम समजा असेल, आपल्या मागे जनता असेल, तर आपल्याला अपक्ष लढता पण येतं ना. पण आता मला लोकांचे फोन आहेत ना की साहेब तुम्ही एवढं मोठं काम केलंय, तुम्ही लोकांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तुम्ही स्वतः एकटे धावून आला. आज प्रत्येक जण मला उमेदवारी पाहिजे असं सगळेजण म्हणतात. परंतु आज मला बऱ्याच जणांचे फोन आहेत की साहेब तुमच्यावर जर लोक अन्याय केला असेल तर आम्ही स्वतः तुम्हाला निवडून आणतो. मग मी माझा फोन काढलेला नाही केला. तो आता पक्षाचा जर वरून आदेश आला तर तुम्ही पक्षाचा आदेश पाळताल की जनतेचा आदेश मी पाळताल? पक्षाला विचारणार आहे की साहेब माझं काय चुकलंय, मी पक्षाचं काम करताना मी कुठं कमी पडलोय. तुम्ही आज माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्यावर अन्याय करून किंवा आमच्या 14 लोकांवर अन्याय करून तुम्ही आयात उमेदवार का दिला? आमची तेवढी कॅपॅसिटी नव्हती का? तुम्ही कुणाचं ऐकून दिलं? आम्ही कुणाला नको होतो, पण का नको होतो हे सध्या वरिष्ठांनी चेक केलं पाहिजे ना. की आम्हालाच का विरोध होतोय, त्या 4 लोकांचा आम्हालाच का विरोध होतोय, त्या 4 लोकांची आमच्याबद्दलच निगेटिव्हिटी का आहे? आता जे तुम्ही 14 लोकांची लिस्ट सांगितली, ते 14 लोक तुमच्यासोबत आहेत का? हो आहेत ना, ते पण म्हणतात ना की त्यांचा काय निर्णय पुढचा? त्यांचा निर्णय आता आम्ही 27 तारखेपर्यंत आमची मिटिंग चालू आहे. 27 तारखेपर्यंत काय निर्णय ते आम्ही सांगू. हे सांगा. मी एवढंच विनंती करेल की पक्षाकडे आज अनेक पण टाइम आहे, अनेक दिवस शिल्लक आहेत. 27 तारखेपर्यंत शिल्लक आहे. त्या उमेदवाराची खोलपर्यंत जाऊन चौकशी पक्षाने करावी. नाहीतर उद्या भविष्यामध्ये प्रचारामध्ये पक्षाची सध्या बदनामी होणार आहे. उमेदवार कोण्या क्वालिटीचा आहे ती सध्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे विरोधक त्याच्यावरती बोलणारच आहे किंवा त्याचे उद्योग काय आहेत, धंदे काय आहेत, मी काय बोलू शकत म्हणजे सांगू शकत नाही. पण ते म्हणजे त्याला विरोधक प्रचारामध्ये सांगतील. आणि मला विनंती आहे, मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक हात जोडून माझी वरिष्ठांना विनंती आहे की तुम्ही मला उमेदवारी देऊ नका, परंतु तो उमेदवारामुळं पक्ष बदनाम होईल, राणादादांना बदमनकीला सामोरे जावं लागेल ही मला राणादादांना विनंती करायची. आणि पक्षश्रेष्ठ आपल्या जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मला विनंती करायची की तुम्ही अनेकही तुमच्याकडे 27 तारखेपर्यंत वेळ आहे, त्या व्यक्तीचा तुम्ही सखोल चौकशी करा. 3 पक्षांनी उमेदवारी डावलून आलेला उमेदवार आपल्याकडे का आला आणि आपण का घेतला, त्या 3 पक्षांनी का उमेदवारी डावलली ही देखील त्यांनी विचार केला पाहिजे.
मला एकच विनंती करायची आहे, आज ओबीसी समाज जवळपास ह्या मतदारसंघामध्ये 67% आहे कळंब तालुक्यामध्ये. मला एकच विनंती करायची, दुसरा चूक त्यांनी काय केली त्यांच्या समर्थकाचा ऐकून, की तुम्ही ओबीसीच्या कॅन्डिडेटवरती कुणबीचं गजानन माकुडे दिले. का ओबीसीवर अन्याय का दुसऱ्या पक्षाने का दिलं नाही? म्हणजे तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे, इतर जे पक्ष आहेत विरोधात त्यांनी कुणबी मराठा उमेदवार दिले नाही का? नाही, फक्त भारतीय जनता पार्टी ही भारतातला नसून जगातला एक नंबर पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही लोकांचा विश्वास जिंकलेली पार्टी आहे. मग मला एकच म्हणायचं की ओपनच्या जागेवर ओबीसी देऊ नये. ओपन जिथं जागा सुटली तिथं ओपनच पडला पाहिजे. जिथं ओबीसी आरक्षित जागा आहे तिथं ओबीसीचीच जागा आरक्षित तिथं उमेदवार दिला पाहिजे. माझी दुसरी एक विनंती की शिरडोन गटामध्ये जिल्हा परिषद गटातल्या इच्छुक उमेदवारावर तर अन्याय केलायच, परंतु शिरडोन पंचायत समिती गणामध्ये सध्या ओबीसी वरती अन्याय केलाय. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे, दत्ताभाऊ कुलकर्णी यांना, की तुम्ही सखोल चौकशी करा. राणादादांना सध्या विनंती मला की दादा, मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासारखा किंवा तुम्हाला शिकवण्यासारखा, परंतु कळंब तालुक्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकलेल्या आहेत. त्याचा परिणाम ह्या 4 लोक उद्या कुठं जातील सांगता येणार नाही, पण त्याचा परिणाम पक्षावरती होणार आहे. आणि 4 लोक कशी आहेत, फक्त कशा पद्धतीनं ती काम करतात, कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत आम्हाला येण्यासाठी अडवतात, त्याचा सध्या दादाने विचार केला पाहिजे. दादा आमचे वरिष्ठ नेते, दादांचा विचार चांगले आहेत, विकासासाठी त्यांचं विजन चांगलं आहे, परंतु काय लोकांचं ऐकायचं नाही ऐकायचं त्यांचा प्रश्न आपण त्याला शिकवू शकत नाही. ते वरिष्ठ नेते असल्यामुळे, कारण परंतु मी दादासाठी तर मी कुठंच चुकलो नाही. आणि ह्याची जी 4 लोक आहेत ही, आता तुम्हाला सांगू नये त्यांच्याबद्दल इतकं बोलू नये, दादांकडून अनेक गोष्टीची मागणी करतात, काम करतात, पण ती दादांसाठी साधी शाल आणि हार सध्या घेऊन जाऊ शकत नाहीत. ती आमच्यासारख्याच कार्यकर्त्याला आमच्याच गाडीत बसून ती दादांपुढे जाऊन पुढे करणारी ही 4 कार्यकर्ते आहेत. ही सध्या विचार केला पाहिजे. मी आज मला तुम्हाला सांगतो, आता ह्या 4 लोकांचा मला विरोधच का झाला. माझ्या मिसेस अर्चनाताईच्या चांगल्या फॅन होते, आणि अर्चनाताईचा वाढदिवस होता आणि त्यांनी बायपण पिक्चर इथं टॉकेजला हे केलं, आणि त्याचं सगळं मी धाराशिवच्या टॉकीला मी आणि कळमच्या बी टॉकेजला केलं, इथं चित्रा टॉकेजला. पण त्या काळामध्ये माझ्याकडे जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी पूर्ण ती ही केली, पार पाडली. मग मी माझ्या मिसेसचे डिजिटल वगैरे अर्चनाताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी डिजिटल पूर्ण कळंब तालुक्यामध्ये म्हणजे कळंब शहरामध्ये लावली. ती ताईच्या आता लक्षात असेल का नसेल, पण ताईने ती एवढ्या लोकात म्हणले की दादानी एकेकांना एवढ्या रुपयाची कामं दिली, सगळ्या गोष्टी केल्या. बोंदर आमच्या कुठल्याही ह्याच्यात नसताना ह्या बिचाऱ्यानं माझ्यासाठी डिजिटल लावले. मला त्याच्यानंतर ताईंनी मला सन्मान दिलेला किंवा त्या गोष्टीचं काम केलेल्याचं मला एक सन्मान दिलेला मला खूप आनंद वाटला. आणि मी तेव्हापासून ह्या लोकांनी माझ्यावर असं षडयंत्र केलं की मी त्यांच्याजवळ पोचलो नाही पाहिजे. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर कळंब तालुक्यातील ही पक्षांतर्गत गटबाजी आपल्याला संजय बोदर सरांच्या रूपाने भाजप पक्षामध्ये कशा प्रकारे वाद उफळवून आलाय निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला दिसते. बोला तुम्ही पुढे. काय माझं हेच उत्तर ही आहे की अनेक कार्यकर्त्याचा आमच्यावर अन्याय झालेला प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला लक्षात आले की ज्या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीसाठी पक्षासाठी वेळ दिला, मी तर एकटाच नाही सर, मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. माझी मिसेस सुद्धा प्रत्येक मिटिंगला, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक ह्याच्यात माझी उपस्थिती होती. तुम्ही कुठलाही त्यांच्याकडे फोटोग्राफर आहेत, त्या फोटोग्राफरमध्ये तुम्ही सगळे कार्यक्रम तुम्ही चेक करा, त्या फोटोमध्ये आम्ही दिसणार. एवढं प्रामाणिकपणानं, एवढं तळमळीनं
काम करून जर आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा? मग आता पुढची रणनीती काय असणार आहे? मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे माझ्या गटातले त्यांना मी आमच्या बैठका चालू आहेत, आमचे विचारणा प्लॅनिंग चालू आहे. मी 27 तारखेपर्यंत आमचं सगळं ठरेल आणि 27 तारखेला आम्ही निर्णय घेणार. मला जर सगळेच म्हणले तुमच्या आता मग जवळपास तुम्हाला सांगतो शिरडोन पंचायत समिती गणामध्ये 9,000 मतं आहेत. जवळा पंचायत समिती गण त्याच्यामध्ये जवळपास 10,000 मतं आहेत. आता शिरडोन मी एवढं पक्षाला सांगितलं साहेब शिरडोन गणामध्ये 3 उमेदवार उभारलेत. जवळा पंचायत समिती गणामध्ये तुम्ही तिकीट द्या, कुणालाही द्या. जवळा पंचायत समितीमध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यांना कुणालाही द्या. आपलं जी शिरडोन मधलं म्हणजे आता ती त्यांच्या लक्षात घ्यायला ती तयारच नव्हती. हे सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यात की कुठून कसं झालंय, काय झालंय आणि कशामुळे झालंय हे सगळं माहिती आहे. आता कोणी अडाणी राहिलेलं नाही, सगळे हुशार आहेत, त्याच्यामुळे आपण लय सांगण्याची गरज पण नाही. पक्षाकडून काय अपेक्षा आहे आता सध्या तुमची? म्हणजे पक्षाने तुम्हाला आता शब्द दिला पाहिजे एखाद्या निवडणुकीसाठी पुढे कधीतरी संधी देतील का? वरिष्ठ नेत्यांनी येऊन तुमच्याशी चर्चा केली पाहिजे? वेळ आहे त्यांच्याकडे शिल्लक, फक्त ते कधीपर्यंत वेळ आहे ते सांगा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केलेली नाही. मी आजपर्यंत सगळ्यात जास्त वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात राहण्यापेक्षा मी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहिलेला कार्यकर्ता आहे. पहिली गोष्ट, मला सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात राहायला खूप आवडतं. त्यांचे अडीअडचणी, त्यांचे कामं तुम्हाला मी म्हणतो की मी बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका. मी हर एक लोकांचे तहसीलचे काम असतील, शेतकऱ्यांचे कुठले काय अडचणीचे काम असतील, मला जो माणूस म्हणजे काम सांगत ते मी त्या माणसासोबत जाऊन मी काम केलं. साहेब मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जाऊन विचारू शकता, माझी लिस्ट आहे. ती लोक आता तुम्हाला सहकार्य करतात. मी आतापर्यंत मुलीच्या लग्नाने ज्या कुटुंबामध्ये परिस्थिती नव्हती त्यांनी मला सांगितलं की इथं मदत करा, तर मी तुम्ही जाऊन विचारू शकता की मी माझ्या खिशातून पदर पैशानं मी आतापर्यंत एक लय नाही 10 मुलीच्या लग्नाला पूर्ण भांड्याचा संसार मी स्वतः दिलेला आहे. आज मी बोलू नाही, पण ही केलेले तळमळीनं केलेलं काम ही तुम्हाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगायला लागलो. तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन विचारू शकता, मी तुम्हाला लिस्ट देतो. त्या व्यक्तीने जर म्हणले का माझ्या हिने मुलीच्या लग्नाला नाही सहकार्य केलं तर मला तुम्ही उद्या मीडियामध्ये जाऊन हे करा. एवढं प्रामाणिकपणाने काम करून, एवढी तळमळीनं काम करून सर्वसामान्य लोकांची जाणीव असणारा मी काय करतो, कारण की माझीच सर्वसामान्यमधूनच हे झालेलं. मी एक लय गरीब कुटुंबातला व्यक्ती होतो. मला पक्षानं तिकीट देईल असं मला एवढी अपेक्षा होती, कारण की सगळं पक्षश्रेष्ठीला माहित आहे, ह्या 4 लोकांनी माहित आहे माझं काम, परंतु त्या 4 लोकांनी कुठंतरी आपल्याबद्दल भीती निर्माण असत. भीती म्हणजे पुढे कशाची भीती नेमकी? काय कल्पना नाही कशामुळे भीती, पण एक लक्षात द्या, जो माणूस काम करतो त्याला कोणाला भीतीची गरज नाही, त्याला कुठल्या नेत्याची ही गरज नाही, कारण की आपण सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यामध्ये संपर्कामध्ये मी आहे आणि मला त्यांचा आशीर्वाद असल्यामुळं माझ्याकडे कुठलंही पद नसताना, कुठलाही अधिकार नसताना तरी पण माझ्यावरती जनता प्रेम करणारी आहे. उमेदवारावर परिणाम होईल का काही? 100% होणार. भारतीय जनता पार्टीने आमच्यासारख्या ओबीसीला वाटते चूक कस काय केली, ही चूकच कशी झाली, कारण की भारतीय जनता पार्टीच्या 100% पाठीशी उभारणारा ओबीसी वर्ग आहे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर ओबीसीच्या जागेवर कुणबी कॅन्डिडेट देणं ही आमच्या सर्व ओबीसीचा अपमान आहे. जे तुमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, पक्षाने दिलेले उमेदवार, त्यांचं नाव आणि त्यांचा परिचय तुमच्या या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये झाला का? त्यांचा परिचय माझा वगैरे काही नव्हता. आता गेल्या 2017ला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती मी विलक्षण लढलोय. भारतीय जनता पार्टी जिल्हा शिरडोन सर्कलमधून त्या काळामध्ये ती माझ्या कधी परिचयामध्ये नव्हती. आता बी म्हणजे काय माझा एवढा परिचयच नाही.
त्यांचा म्हणजे म्हणजे असं राजकारण म्हणून त्यांचा परिचय नाही. कारण त्यांच्याकडं एक बियर शॉपीचं दुकान आहे असं मला समजलंय, आणि मटक्याची बुके काहीतरी चालवते ही, एवढं मला माहिती आहे त्यांचं. म्हणजे अवैध धंदे आहेत का? अवैध धंदे त्यांचे आहेत. त्याचा परिणाम मतदारावर आणि संपूर्ण मतदारसंघावर होतोय का तिकिटात? त्यांचा परिणाम तर मतदार बांधवनीच आज तीच लोक म्हणतात की आज जर अशा व्यक्तीला जर आपण पदावर नेलं तर आपण भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाला काय सांगायचं की आपण कशा व्यक्तीला निवडून द्यायचं. तो माणूस चारित्र्यवान असला पाहिजे, तो माणूस लोकांच्या अडचणी त्या माणसाला लक्षात आल्या पाहिजेत, गाव लेवलचे प्रश्न लक्षात आले पाहिजेत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न लक्षात आले पाहिजेत. अशा विचारधाराचा व्यक्ती असला पाहिजे. परंतु असा नसून ती म्हणजे ती भारतीय जनता पार्टीने कोणत्या अँगलनं उमेदवार दिलाय की मला आणि पण कशाच्या विचारधारेवर त्या व्यक्तीला उमेदवारी दिली ही मला अनेक पण लक्षात येणार. आमच्या चॅनलच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यापर्यंत तुमचा काय संदेश असेल? आमची भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आमची एवढीच विनंती राहील की आपण माणूस चुकीचा दिलेला आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नावाला कुठे ती येऊ नये, आणि ज्यांनी उमेदवारी दिली त्यांना सध्या जनतेने म्हणजे एक जनतेमध्ये असा कसा उमेदवार दिलाय असं जनतेने करून टिंगाळ टवाळकी होऊ नये, हीच माझी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती. तुम्ही जो अपक्ष अर्ज ठेवलेला आहे येणाऱ्या 27 तारखेपर्यंत, जर तुम्हाला हे 14 लोकांनी सहकार्य केलं आणि तुम्ही जे कामं केलेली आहेत समाजकार्य, त्या कामाच्या जीवावरती जर निवडणुकीला सामोरे गेला तर तुम्हाला साधारण किती मताधिक्य भेटेल? मला माझ्याकडे तरी सांगायसारखं आहे किंवा मी जनतेत जाऊन सांगू शकतोय की मी तुमच्यासाठी ही काम केलंय, तुमच्या गावातल्या लोकांसाठी ही काम केलंय. तसं पुढल्या उमेदवाराकडचं काहीच सांगायसारखं नाही. त्याच्यामुळे मला 14 लोकांवर तर आमच्या अन्याय झालायच भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांवर. मला निश्चित खात्री आहे त्या 14 लोकांना सध्या वाटते की मी उभा राहावा, मी अपक्ष उभा राहून निवडून यावा. असे लोकांचे फोन म्हणजे मला असं त्यांचे फोन आहेत, मतदाराचे सध्या फोन आहेत, तुम्ही फक्त मागे सरकू नका, तुम्हाला कसं निवडून आणायचंय ते आम्ही आणू, असं मला प्रत्येकाचे फोन आहेत. तुम्हाला वाटलं तर कॉल रेकॉर्ड दाखवतो, रेकॉर्डिंग सहित दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे एवढ्या लोकांचं म्हणजे माझ्यावरती झालेल्या अन्याय, लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम तुम्हाला आता लक्षात यायला लागलंय. म्हणूनच मी त्यांच्या उद्या आम्ही सगळेजण बसणार आहोत, आम्ही प्रत्येक जण विचार करून पूर्ण निर्णय घेणार आहोत, आणि आम्ही कुठं नुसता फॉर्म टाकायचा म्हणून टाकणार नव्हतं. आम्ही निवडून यायच्या दृष्टीनं आम्ही ती फॉर्म ठेवणार आहोत. आणि मला माझ्याकडं जरी माझ्यावर आज अन्याय झाला असेल तरी मी केलेल्या कामावरती, केलेल्या लोकांच्या सहकार्यावरती मला निश्चित खात्री आहे की मी 100% निवडून येईन. कारण मी सर आमच्या चॅनलच्या पण तुम्हाला शुभेच्छा असतील, परंतु अशा पद्धतीने जर प्रत्येक पक्षामध्येच म्हणण्यापेक्षा भाजप हा देशातला एकमेव मोठा पक्ष आहे आणि पक्षांतर्गत बंडखोरी आपल्या कळंब तालुक्यापासून सुरू झालेली आहे. एकीकडे तर यांचे दररोज प्रवेश सुरू होत आहेत, दररोज प्रवेशाचा असा गराडा सुरू आहे, परंतु एकनिष्ठ कार्यकर्ते यांच्यावर जर असा अन्याय झाला तर एक दिवस काय होईल पुढं? मला एकच, ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक शुभेच्छा आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी. परंतु प्रवेश केल्या केल्या त्यांनी आम्हाला उमेदवारी पाहिजे अशा भीतोनी पक्षश्रेष्ठीने सगळ्या निर्णय घेतला पाहिजे. की काल तो कुठल्या तरी उपाटा गटात आहे, काल कुठल्या तरी तो
शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात आहे आणि तो लगेच भारतीय जनता पार्टीत येतो आणि तिकीट घेतो. पण आतापर्यंत ज्या लोकांनी पक्षासाठी योगदान दिले, रक्ताचं पाणी केलं, त्या लोकांना वेदना कशा होत असतील? ही पक्षश्रेष्ठीची मी चूक समजतो. कारण आता एक पक्षश्रेष्ठी आणि उमेदवारी आणि प्रवेश या गोष्टी आल्यासमोर म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. लोकसभेला जे झालं तेच आता होतंय का? लोकसभेला मला मी सांगतो, वैयक्तिक राणादादांचं ह्या जिल्ह्याला नेतृत्व चांगलं आहे, त्यांचं विकासाचं विजन चांगलं आहे. पण त्यांना विधानसभेला आणि लोकसभेला का अपयश येतं त्याचं कारण फक्त ही त्यांच्या जवळची जी 4-2 जे आहेत त्या लोकांवरती जनता नाराज आहे. दादांवरती जनता नाराज नाही. दादांवरती आमचं आज बी प्रेम आहे. पण त्यांच्या जवळची जी काही त्यांना जे कान भरणारे जी लोक आहेत त्या लोकांपासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे. ठीक आहे, त्यांचं बी त्यांनी ऐकलं पाहिजे, जनतेचं बी ऐकून घेतलं पाहिजे. त्या लोकांपासून त्यांना बराच धोका आहे. जरी त्यांना त्यांचं पुढी करीत असतील किंवा त्यांना काहीतरी सांगून, आता आम्ही तर तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, आमचं तेवढं ते ऐकून पण घेऊ शकत नाही. पण ते जुने आहेत, त्यांचं ऐकून घेतात. त्यांनी एखादा जर माणूस म्हणला हे बाबा हे असलाय तिथं असलाय, दादा ओके. पण त्यांनी स्वतः दुसरे माणसं दुसरी टीम तयार करून ह्यांचं किती ऐकायचं आणि दुसरं काही चेकिंग केलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ह्यांचं जर दादा ऐकत राहिले, असंच करत राहिले तर जैशी तशी परिस्थिती, ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती बेकार होईल. आज पण आम्हाला दादांना सोडावं असं वाटत नाही, परंतु ह्या लोकांमुळे असे दादांपासून अनेक चांगले कार्यकर्ते दादाला सोडून गेले आणि त्याच कार्यकर्त्याचा आज दादांना त्रास होतो. तुमचा काही तसा निर्णय आहे का? मी मूळच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला त्रास जरी झाला, काही जरी झालं, तर मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. भारतीय जनता पार्टीत ही म्हणजे मी नाराज पण नाही. शेवटी मी आज थोड्या दिवस मला 2-3 दिवस वेदना झाल्या, त्रास झाला. मी त्या गोष्टीतून सावरत आता मी लोकांमध्ये चाललोय, बैठका घ्यायला लागलोय. सगळ्या गोष्टी माझ्या लोकांपर्यंत, जी झालेला अन्याय मी लोकांना सांगितला की त्यांचं मतदार बंधू भगिनीचं सध्या म्हणणं आहे की ही आयात आणि अचानक उमेदवार दिल्यावर फरक पडतो आणि पडत आणि 100% पडतो. कारण की कुणालाच मान्य नाही. आमच्या तर जवळ पंचायत समिती गणातल्या एकही कार्यकर्त्याला मान्य नाही. आमच्यावर तर अशी आघात केलाय, तिथं वरी कुणबीचा उमेदवार दिलाय, खाली भाजपला जागा सोडायची सोडून शिंदे गटाला जागा सोडली आणि शिंदे गटाचा माणूस ती हे केला. खाल्ले बी पंचायत समितीमधले सगळे उमेदवार, इच्छुक उमेदवारांवर सगळ्या अन्याय झाला. या अन्यायाचा फटका शिराडोन सर्कल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला 100% बसणार आहे असं तुम्ही म्हणताय. कारण ते कार्यकर्ते काम करतील असं वाटत नाही. मी सांगतो, आज आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचं जनतेसमोर मत मागा गेला तर अनेक प्रश्नाला आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. पहिला प्रश्न जनतेचा असा राहणार आहे की बाबा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं नसून तुम्ही आयारामला तुम्ही तिकीट कसं दिलं, त्याला कशामुळे मतदान टाकायचं, त्याच्यासाठी आम्ही कशामुळे मतदान करायचं, ही सध्या प्रश्न उद्भवणार आहे. आणि निष्ठावंतवरती अन्याय झालाय ही जनतेला पण माहिती आहे. त्यामुळे जनता शेवटी आम्ही किती जरी म्हणलो तरी आम्हाला हो हो म्हणून जर काय केलं तर आम्ही आता थोडं जाऊन तिथं मिशनीमध्ये जाऊन बटणं दाबणार. शेवटी जनता ठरवणार आहे कुणाला निवडून आणायचं, कुणाला नाही आणायचं. शेवटी जनतेचा प्रश्न आहे. आम्ही प्रामाणिकपणाने भारतीय जनता पार्टीचं काम करू. ते बी आमचं 27 तारखेपर्यंत काय म्हणजे नक्की नाही.
उमेदवारी अर्ज ठेवायचा आहे की काढून घ्यायचा आहे? काढून घ्यायचं. ते कधी सांगणार उमेदवारी काढून घ्यायचा आहे की नाही? आमची उद्या बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आमचं नक्की ठरणार आहे. नक्कीच सर, तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्ही आमच्या चॅनल मार्फत तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचू. आणि फक्त जिल्हा पातळीवरच वरिष्ठ नेते आहेत की तुमच्या आणखीन ओळखी कुठपर्यंत आहेत, म्हणजे तुमची क्रेज कुठपर्यंत आहे? मी तुम्हाला मुळातच सांगितलंय की मी लय नेत्याच्या संपर्कात नसतोय. मी तुम्ही हे कळंब तालुक्यात कुठंही विचारा, मी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे आणि मला सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहायला खूप आवडतं. त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला आवडतं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझी सतत तळमळीनं प्रामाणिकपणाने काम मी करतो. जर कदाचित एखाद्या पक्षाकडून तुम्हाला ऑफर आली, ऑफर म्हणजे पुढच्या काही शब्द दिले त्यांनी, तर तुम्ही त्या पक्षाचं ऐकताल का? मी एकतर माझा फॉर्म राहिला तर अपक्ष राहील, कुठल्या पक्षाशी मी कधी जाणार पण नाही आणि हे करणार नाही. मग राहिलो तर मी अपक्ष राहील, नसेल तर मी लयच वेदना झाल्या तर मी घरात असेल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार? पण भारतीय जनता पार्टीला मी हे करणार नाही. तुमचा पक्षापर्यंत काय संदेश असेल? पक्षापर्यंत माझा एवढा संदेश असेल की जो व्यक्ती खरंच तळमळीनं पक्षासाठी काम करतोय, वेळ देतोय, त्या व्यक्तीवर वरिष्ठ नेत्यांनी त्या व्यक्तीला जपलं पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे, त्याला त्याचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय हं. कळंब तालुक्यातील 4 लोक, हं. ते 4 लोक आताच्या निवडणुकीला कुठे सामोरे जात आहेत का? ती स्वतःसाठी आहेत ना. त्यांनी स्वतःसाठी त्यांच्या जागा घेतल्या. त्यांनी त्यांच्या जागा घेऊन आमच्यासारख्यावर अन्याय केला. कारण की त्यांना काय म्हणजे त्यांच्या बुद्धीत काय आहे ती काय माझ्या लक्षात आलं नाही. ठीक आहे, त्यांना भेटलं, त्यांचं स्वागत आहे. त्यांना त्यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी भेटल्यात. त्यांचं त्यांनी दादानी पण ऐकलंय त्यांचं, पण त्यांचं ऐकून आमच्यासारख्यावर अन्याय करण्याचं पण ऐकलंय म्हणायचं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये नाक खोपसायचं काही कारण नव्हतं, तोंड घालायचं काही कारण नव्हतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात कसा उमेदवार निवडून आणायचा, कसा मतदारसंघ जास्तीत जास्त मतांना निवडून आणायचा, तर त्यांनी बऱ्याच लोकांनी आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याच कुळगुड्या करून गोष्टी केलेल्या, त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यांना त्या या कुरगुडीचा त्यांच्या मतदारसंघामध्ये काही फरक पडेल? आता आपण कसं सांगणार? आपण आपल्या मतदारसंघापुरते जाऊ. तुमच्या कळंब तालुक्यामध्ये वलय आहे, नाव आहे, हं. त्याचा इम्पॅक्ट पडेल ना त्याच्यावर काही? त्यांनी चूक केलेली मी चूक करणार नाही. शेवटी त्यांचा प्रश्न आहे, ती त्यांची नियत. आता त्यांनी आपल्याला विरोध केलाय किंवा आपलं तिकीट कापण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांनी केलं म्हणून आपण करणाऱ्यापैकी मी नाही. त्यांना ज्यांना त्यांना उमेदवारी भेटल्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या हातून चांगले लोकांची, सर्वसामान्य लोकांची सेवा घडू मीही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.